न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। आपको बता दें खबर है अंबरनाथ से। नए साल 2026 की शुरुआत अंबरनाथ शहर में इंसानियत और ईमानदारी की एक प्रेरणादायक मिसाल के साथ हुई है। अंबरनाथ स्टेशन रिक्शा स्टैंड परिसर में एक विकलांग व्यक्ति ने अपनी ईमानदारी से यह साबित कर दिया कि आज भी समाज में मानवता जीवित है। प्राप्त जानकारी के अनुसार अनिल आबा सोनावने, जो कि शिव मंदिर परिसर में भिक्षा मांगकर जीवन यापन करते हैं, आज अंबरनाथ स्टेशन पश्चिम स्थित सिद्धार्थ नगर परिसर से गुजर रहे थे। इसी के दौरान उनकी नजर सड़क पर पड़े एक पर्स पर पड़ी। बिना किसी लालच के उन्होंने वह पर्स तुरंत उठाकर अंबरनाथ पुलिस स्टेशन पश्चिम में वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद को सूचना दी। सूचना मिलते ही एपीआई पानसरे, पीएसआई सोनावने मैडम, थाने अमलदार महेश जादव और दीपक सुरडकर ने त्वरित कार्रवाई करते हुए पर्स की जांच की। पर्स में मौजूद बैंक पावती के आधार पर नाम संपर्क नंबर निकाला गया। जांच के बाद पर्स के असली मालिक संजय सर्जेराव जादव, निवासी अंबरनाथ पूर्व शिवाजी नगर कैलाश नगर से संपर्क किया गया। इसके बाद पुलिस द्वारा संजय जादव को थाने बुलाकर उनका पर्स सुरक्षित रूप से उनके हवाले किया गया। पर्स में करीब 7 से 8 हजार रुपए नकद और महत्वपूर्ण दस्तावेज मौजूद थे। अपना खोया हुआ पर्स पाकर संजय जादव ने अंबरनाथ पुलिस और ईमानदार नागरिक अनिल आबा सोनावने का आभार व्यक्त किया। नए साल के पहले ही दिन पुलिस और आम नागरिकों की सतर्कता व ईमानदारी से जुड़ा यह मामला समाज को इंसानियत, विश्वास और जिम्मेदारी का सशक्त संदेश देता है। देखते रहे स्पीड न्यूज भारत। अंबरनाथ स्टेशनच्या इथं सिद्धार्थ नगरच्या इथं रिक्षा जात असताना मला एक पॉकेट सापडलं। त्याच्यामध्ये 7,500 रुपये होते। ते मी पोलीस स्टेशन मध्ये आणून पॉकेट जमा केलं। साहेबांनी त्याच्या आतमध्ये एक बँकेची रिसिट होती। त्या रिसिटच्या हिशोबाने ज्याचं पॉकेट होतं त्याला शोध काढला व ते पॉकेट त्याला दिलं। माझं नाव अनिल आबा सोनावणे, मी शिव मंदिर परिसरामध्ये भिक्षा मागतो। नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन आज दिनांक 1/1/2026 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत चांगली म्हणजे मी चांगली जनतेला ही बातमी शेअर करावी म्हणून मी आपल्यासमोर सांगत आहे की आज आम्ही ठाणे अंमलदार असताना आपलं नाव सांगा, काय नाव? अनिल आबा सोनवणे हे अपंग आहेत, हँडिकॅप्ड आहेत। हे शिव मंदिर येथे भिक्षा मागण्याचं काम करतात। त्यांना आज रोजी पाकिट सापडलं, पैशांचं पाकिट सापडलं। या पाकिटमध्ये 7 ते 8 हजार रुपये आहेत। हे पाकिट सापडल्यानंतर त्यांनी त्या रिक्षावाल्याला घेऊन अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। आणि हे पाकिट एपीआय पानसरे, पीएसआय साळवे मॅडम आणि मदतनीस आमचे सुरडकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरडकर, मी पोलीस ठाणे अंमलदार जाधव असे या पाकिटात आढळलेल्या बँकेच्या पावत्या वगैरे यावरून पाकिटाचा मालकाचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलवलं। हे पाकिट, काय नाव तुमचं? संजय सर्जेराव पवार। संजय सर्जेराव पवार यांचं आहे आणि ते पोलिसांनी खात्री केली आणि ते त्यांना आपण परत देत आहोत। आजच्या या युगामध्ये एक भिक्षा मागणारा अपंग व्यक्ती याने इमानदारीने ते पैसे परत केलेत, ही अभिमानाची गोष्ट आहे आणि हा खूप चांगला संदेश आहे। धन्यवाद। आम्ही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे, सोनवणेचं आणि आमचे सिनियर पीआय सय्यद साहेब, सगळ्या स्टाफने सोनवणेचे भरभरून कौतुक केलं आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच एक चांगली घटना घडली आहे आणि सर्वांच्या तर्फे आम्ही सोनवणेचं आभार मानतो। सोनवणे यांचं पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचं एक आभार म्हणून, त्यांना अभिनंदन म्हणून, त्यांचं कौतुक म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। धन्यवाद। मी मार्केट करून जात असताना माझं पाकिट पडलं कायवाकपाशी। एक अपंग माणूस आहे, त्याला भेटलं, त्यांनी पोलीस स्टेशनला जमा केलं। पोलिसांनी माझे बँकेचे पावत्या होत्या त्याच्यावरून शोध लावून फोन केला आणि पोलिसांचे बी आभार आणि ज्यांनी आणून दिलं त्याचे बी आभार आणि त्यांनी पाकिट दिल्याबद्दल धन्यवाद। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।
स्पीड न्यूज भारत.